मी स्वतःला या नकारात्मकतेतून, या बंधनातून संपूर्णपणे आज मी मुक्त करणार आहे. असा विचार करा की आज आपण डोंगरावर पर्वतारोहण करणार आहोत. आपण रॉक चढणार आहोत, रॉक क्लाइम्बिंग. आता त्यासाठी आपण आपली बॅग भरतोय आणि बॅग भरताना आपल्या मनात संमिश्र भावना येत आहेत. या भावना काही आनंदाच्या आहेत, काही काळजीच्या आहेत. आपल्या घरचे म्हणतायत, तू चार्जर घेतलास का? चादर घेतली का? कानटोपी, मोबाईलचा चार्जर आणि काही पर्सनल गोष्टी. अशी काळजी आणि आनंद, अशा दोन्ही संमिश्र भावना घेऊन आपण बॅग भरतो. पण मनाच्या आतल्या कोपऱ्यात कुठेतरी खूप मोठा आनंद असतो की फायनली मी आवडीच्या जागी ट्रेकिंगला जाणार आहे. आणि अशा मिश्र भावनाने बॅग भरून आपण निघतो. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता असा विचार करा की तो दिवस उजाडलाय ज्या दिवशी आपण ट्रेकिंगला जाणार आहोत. तुम्ही ट्रेकिंगला जायला निघता, सगळी तयारी करता आणि आत्ता ह्या क्षणी तुम्ही एका सुंदर पर्वताच्या पायथ्याशी उभे आहात. तुमच्या समोर एक उंच पर्वत आहे, शांत, भव्य आणि तितकाच प्रेरणादायक. हवा थोडीशी थंड आहे, पण अतिशय ताजी आणि स्वच्छ. नो पॉल्युशन ॲट ऑल. त्या थंड हवेची झुळूक हळूच आपल्या त्वचेला स्पर्श करून जाते. आपल्या स्किनवर, आपल्या त्वचेवर काटा आले आहेत, गुजबम्स आलेत. खूप रिफ्रेशिंग फिलिंग आहे ती. सूर्याची कोवळी किरण देखील तुमच्या त्वचेवर पडतायत आणि तुम्हाला छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. समोर उंच पर्वत आहे, पण त्याचं सौंदर्य, त्याची शांतता तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते. खूप छान वाटतंय ते बघून. आत्ता ह्या क्षणी तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करताय की या पर्वताच्या शिखरावर काहीही झालं तरी मी पोहोचणारच. असं म्हणताच तुम्ही चालायला सुरुवात करता आणि तुमचं प्रत्येक पाऊल हा एक श्वास आहे. तुमचं पहिलं पाऊल म्हणजे तुमचा मनातला स्वतःचा आत्मविश्वास. दुसरं पाऊल म्हणजे तुमचं धैर्य आणि तिसरं पाऊल म्हणजे तुमचं समर्पण. पायाखाली वेगवेगळे दगड आहेत, थोडासा चिखल आहे मध्येच. कधी वाट सरळ आहे, कधी वळणदार आहे, पण तुम्ही थांबत नाही अजिबात. मनात सतत एक ध्यास आहे की हे शिखर माझं आहे आणि मी ते अचीव करणारच. असं म्हणता म्हणता तुम्ही अर्ध्यावर पोहोचता सुद्धा. पोहोचता पोहोचता तुम्हाला थोडीशी अर्ध्यात पोहोचल्यावर धाप लागते, म्हणून एक मोठासा दगड बघून तुम्ही शांत बसता, 2 घोट पाणी पिताय आणि तुम्ही थांबताय. तुम्ही पाणी प्यायल्यावर, शांत झाल्यावर जेव्हा आजूबाजूला तुमच्या बघताय, तेव्हा खूप लोक तुमच्याच सारखे चढतायत आणि तेव्हा तुम्ही आतल्या आवाजाशी बोलताय, जो तुम्हाला सतत सांगतोय की चल, आत्ताच्या आत्ता चल, आपल्याला ह्या पर्वताच्या शिखराचं टॉप गाठायचं आहे. तुमच्या आत एक अपार शक्ती आहे
जी प्रत्येक अडथळा शिकवते आणि तुम्ही परत पुन्हाच तेवढ्याच वेगाने चालायला सुरुवात करता आणि आता तुम्हाला चालणं खूप हलकं वाटायला लागलंय. हवा अजून थंड झालीये, पण मनात उष्णता आहे ती आतल्या जिद्दीची, हट्टाची, की त्या पर्वताच्या शिखरावर जायचंच. असं म्हणता म्हणता तुम्ही पर्वताच्या शिखरावर पोहोचता आणि तिथे पाहता तर काय, ती सौम्य सूर्यकिरणं तुमच्या चेहऱ्यावर पडतायत. हवा देखील थंडगार आहे. ते भव्य आकाश तुमचं हसून खूप आनंदाने स्वागत करतंय, की जसं काही ते तुमची वाट बघत होतं. आकाशात विहरणारे सौम्य पक्षी सुंदर दिसतायत. पक्ष्यांचा किलबिलाट, चिमण्यांची चिवचिव. खूप दिवसांनी ऐकला हा आवाज. आणि तुम्ही हळूच खाली वाकून बघता तो काय, तुम्हाला घाट, हिरवीगार झाडं, वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या छटा दिसतायत. लांबवरच्या डोंगरावर तुम्हाला एका ढगाची वेगळीच सावली दिसते, ज्याच्या आजूबाजूला सूर्य आहे. ते निसर्गरम्य दृश्य पाहून एकूणच मन आतून शांत झालंय आणि आनंदी झाले आहात तुम्ही. तुम्हाला तुमचा प्रवास करतानाचा एकूणच तुम्ही केलेला संघर्ष आणि तुमचं मिळालेलं यश यांचा विचार करून तुम्हाला खूप आनंद होतोय. आता तुम्ही तुमचे दोन्ही हात आकाशाकडे पसरताय आणि डोळ्याने मिटून मोठ्यांदी म्हणताय की मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी पूर्ण आहे. माझा प्रवास सुंदर होता, माझं ध्येय पण स्पष्ट आहे. मी स्वतःवर खूप प्रेम करतो, अगदी मनापासून. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आज या पर्वताच्या शिखरावर निसर्गाच्या सानिध्यात आपण आपलं आसन मांडून मेडिटेशन करणार आहोत. आजच्या आपल्या मेडिटेशनचा विषय आहे आपलं करिअर. आता तुम्ही स्वतःच्या अंतर्मनात प्रवेश करताय आणि थोड्या वेळापूर्वी आपण आपली बॅग भरताना आपल्याला जी काही काळजी वाटत होती की हे होईल का नाही, ती काळजी म्हणजेच आपण पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या आपल्या करिअर बाबतच्या सगळ्या चिंता, सगळे दुःख, सगळी खंत. त्या सगळ्या मनात कित्येक वर्षांपासून जळमट्यांसारख्या साठून राहिल्या आहेत, त्या व्यथांना आठवा आणि तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, योग्य संधी असून सुद्धा ती मी गमावली किंवा गमवावी लागली. त्यावेळेला थोडंसं धाडस केलं असतं, थोडंसं डेअरिंग केलं असतं, तर आज परिस्थिती खूप वेगळी झाली असती. सुरक्षिततेसाठी न आवडणाऱ्या कामात नोकरीत राहावं लागतंय. आत्मविश्वासाच्या मोठ्या संध्या गमवाव्या लागल्या. बदल स्वीकारायला माझं मन अजिबात तयार नव्हतं, त्यामुळे करिअर मध्ये पुढे जाता नाही आलं. घरातल्या काही अडचणींमुळे, काही परिस्थितीमुळे मनाला हवं तसं शिक्षण नाही घेता आलं, योग्य तो मार्गदर्शक नाही मिळाला. ज्या कोणी हाऊसवाईफ्स आहेत त्यांनी म्हणा, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला इच्छा असून सुद्धा घराच्या बाहेर पडून नोकरी किंवा काम नाही करता आलं.
माझं स्वतःचं करिअर नाही बनवता आलं मला. असं असलं तरी या सगळ्या प्रकारच्या व्यथांचा आणि त्यामुळे आलेल्या एकूणच निगेटिव्हिटीचा मी आज स्वीकार करतो किंवा करतेय. या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी घेतेय आणि या निगेटिव्ह दुःखाच्या आणि त्रासाच्या परिस्थितीतून मी स्वतःला मुक्त करतोय. आणि यामुळे होणाऱ्या एकूणच दुःखाला आणि त्रासाला नष्ट करण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता बॅग भरताना आपल्याला जो काही आनंद झाला म्हणजे आपण दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या करिअर बाबतचा आपला आनंद, त्या आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता त्या सगळ्या गोष्टींना आपण अॅक्नॉलेज करणार आहोत. एक चेहऱ्यावर छानसं हसू असू द्या आणि माझ्या मागे म्हणा, मला जे काम आवडतं तेच काम मी करतोय. विद्यार्थ्यांना शिकवणं, क्लायंटना मदत करणं, टीमला लीड करणं, याचा एकूणच सकारात्मक परिणाम सगळीकडे घडतोय, ज्याचा मला मनापासून खूप आनंद होतोय. मला माझ्या मनासारखं शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, काम मिळालंय, म्हणून मी मनापासून खरंच खूप खुश आहे. हाऊसवाईफ्सने म्हणा की घर सांभाळणं हे सोपं काम नाहीये. हे अत्यंत चॅलेंजिंग काम आहे आणि ते मी चोखपणे, अतिशय चोखपणे पार पाडते. याचा मला मनापासून आनंद होत आहे. एकूणच हा आनंद, समाधान 10x ने वाढवण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता
जेव्हा तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी होतात तेव्हा तुमचं ध्येय अतिशय निश्चित होतं, अतिशय क्लिअर होतं की आज मी या पर्वताच्या शिखरावर पोहोचणारच. तसेच तेवढ्याच जिद्दीने तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची ध्येय तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता माझी सगळी ध्येय पूर्ण करण्याची माझ्यात ताकद आहे, माझ्यात तो आत्मविश्वास आहे, माझ्यात ती जिद्द आहे आणि माझ्या ध्येयाला योग्य ते खतपाणी सूर्यकिरण मिळून त्याचा मी भव्य वटवृक्ष करणार आहे. या सगळ्या ध्येयांचा, या सगळ्या टार्गेट्सचा मी आदर करतो. मला स्वतःला माहितीये की त्या ध्येयाच्या दृष्टीने मी योग्य त्या मार्गावर आहे. मी माझ्या क्षमतेवर 100% विश्वास ठेवतो आणि आपली सगळी ध्येय पूर्ण करण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता ट्रेकिंग करताना पायाखाली दगड आले होते किंवा कधी कधी वाट वळणदार होती, कधी कधी वाट खूप स्टीफ होती, खूप चढ होता. हे सगळ्या गोष्टी म्हणजेच आपल्या करिअर मध्ये असणाऱ्या चौथ्या कॉलम मधली लिस्ट. ते अडथळे, ते चॅलेंजेस, ते जे काही आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आणा. चौथ्या कॉलम मधल्या गोष्टी. आता माझ्या मागे म्हणा की माझ्यातला असणारा लॅक ऑफ कॉन्फिडन्स, स्पष्ट ध्येयाचा अभाव किंवा स्वतःचा क्षमतेवर विश्वास नाहीये किंवा योग्य मेंटॉर मिळत नाहीये, सतत असमाधान आहे, कंटाळा आहे, आळस आहे किंवा टॉक्सिक कल्चर आहे किंवा आर्थिक अस्थिरता आहे किंवा फॅमिलीकडनं सपोर्ट नसेल, तरी या सगळ्या निगेटिव्हिटीचा किंवा या सगळ्या अडथळ्यांचा, या सगळ्या स्पीड ब्रेकर्सचा मी स्वतः मनापासून स्वीकार करतो आणि या सगळ्या अडथळ्यांची मी स्वतः आधी 100% जबाबदारी घेतो. या ऑब्स्टॅकल्समुळे माझ्यात पासून भरलेल्या निगेटिव्हिटीला मी ह्या क्षणी संपूर्णपणे मुक्त करतोय आणि या सगळ्या अडथळ्यांना पार करून जाण्याची 100% माझ्यात हिम्मत आहे. या हिमतीनेच सगळ्या ऑब्स्टॅकलला पार करून आपल्या ध्येयाकडे आनंदाने कूच करण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता या पर्वतावर चढताना आलेली सरळ वळण म्हणजे आपल्या 5व्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची स्ट्रेंथ, तुमची सपोर्ट सिस्टीमची लिस्ट, ती तुमच्या डोळ्यासमोर आठवा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या स्वतःच्या धैर्याला आणि चिकाटीला मनापासून धन्यवाद. मला प्रत्येक अडथळ्यातून त्यांनी मला नेहमीच पुढे नेलंय. माझ्या आत्मविश्वासामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवू शकलो. त्यासाठी मी 100% मनातून कृतज्ञ आहे. माझ्या सर्जनशीलतेने मला आयुष्यात नवीन दिशा दाखवल्या. त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. माझ्या शांततेने मला गोंधळात सुद्धा स्थिर राहायला शिकवलं. त्यासाठी मी मनापासून आभार मानतो. माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी, माझ्या विश्वासासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. त्यांनी मला नेहमी उभं राहायला मदत केली आहे. माझ्या मेंटॉर्सनी माझ्या आयुष्यात मला जे काही शिकवलंय, ज्याच्यामुळे मी माझी नवीन ध्येय सुद्धा ओळखू शकलोय, त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. मनापासून ऋणी आहे. मनापासून ऋणी आहे. आता आपले दोन्ही हात स्वतःच्या छातीवर ठेवा आणि असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात शक्तिशाली मॅग्नेट्स आहेत, जे आपल्या मनातील, आपल्या शरीरातील उरलेली निगेटिव्हिटी खेचून घेत आहेत. तुमच्या शरीरातील, तुमच्या प्रत्येक पेशीतील उरलेली निगेटिव्हिटी हे हातरूपी मॅग्नेट संपूर्णपणे खेचतायत, ज्याच्यामुळे दोन्ही हात थोडेसे जड झालेत. आता दोन्ही हात छातीवरून काढा आणि एकमेकांवर जोरात रब करा आणि असं इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन संपूर्णपणे नष्ट झाली आहे. एकूणच तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला ह्या क्षणी एकदम पिसासारखं हलकं वाटतंय, शांत वाटतंय. स्वतःचं नाव घ्या आणि माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी. I'm confident, I'm magical, I'm strong, I'm blessed. I'm ready, I'm successful, I'm motivated, I'm lucky. I'm happy, I'm thankful, and most important thing, I am very powerful. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? समृद्धी म्हणजे एक छानसं आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलेले आहेत. मला खूप शांत वाटतंय.
तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात. तुम्हाला पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर जसा आनंद झाला होता ना, अगदी तसाच आनंद होतोय. बघा, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळालंय. तुमचा आत्मविश्वास एवढ्या पटीने वाढलाय की काय सांगू. असा विचार करूनच तुम्ही मनातून खुदकन हसताय. चेहऱ्यावर ऑटोमॅटिक एक स्माइल आलाय. ह्या क्षणी तुम्ही खूप आनंदी आहात. तुम्ही स्वतःचा निर्णय तुम्हीच घेताय. तुमच्या एकूणच कामाची सगळीकडे प्रशंसा होते, अप्रिशिएशन मिळतंय तुम्हाला आणि त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळतोय. तुमचं वर्क लाईफ बॅलन्स एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला तुमच्या वर्क प्लेस मध्ये पण आणि पर्सनल लाईफ मध्ये जे हवंय ते एक्झॅक्टली मिळतंय आणि तुम्हाला समजलंय की हेच मला हवं होतं. तुमचं टाइम मॅनेजमेंट, तुमचं मानसिक आरोग्य एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलंय. तुमची करिअर रिलेटेड सगळी स्वप्न साकार झाली आहेत. आता इथून पुढे 1 मिनिट मी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही फक्त या यशाच्या शिखरावरची ही शांतता, हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास अनुभवा. ओके, आता आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करा. एनर्जी जनरेट करा. सगळ्यात पहिले तुमच्या डोळ्यांना स्पर्श करा. कपाळावर लावा, गालावर लावा, संपूर्ण चेहऱ्यावर हात फिरवा आणि आता तुमचे डोळे हळूहळू उघडा. शेजारी सुपरचार्ज झालेलं पाण्याचे थोडेसे 2 घोट घ्या. All right. So that comes to the end of our today's session. So thanks for joining, everybody. I wish you a very good night and sweet dreams. And see you tomorrow at 9:45. Thank you. Yes. Okay. Thank you. Yes. Good night. Bye bye.